नमस्कार. अंकिताज किचन मराठीच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत प्रवासामध्ये नेण्यासाठी जास्त दिवस टिकणारी मसाला भेंडीची भाजी. चला तर मग अगदी पटकन सोप्या अशा रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी भेंडी स्वच्छ धुवून ती कोरडी करून ती अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे. आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, भरपूर असा लसूण, थोडासा आल्याचा तुकडा आणि कढीपत्ता टाकलेला आहे. आल्याचा वापर नाही केला तरी काहीच हरकत नाही. आता इथे मी पाव चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे. 1 चमचा धना पावडर आणि 1.5 चमचा घरगुती कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. याऐवजी तुम्ही रोजचा साठवणुकीतला कोणताही मसाला वापरू शकता. अगदी गरम मसाला वापरला तरी काहीच हरकत नाही. त्याचबरोबर थोडीशी हळद आणि चिमूटभर हिंग टाकलेला आहे. त्याचबरोबर इथे मी एक छोटा चमचा बडीशेप टाकली आहे. बडीशेपमुळे या मसाल्याला स्वाद अगदी छान येतो आणि भाजीला टेस्टही अगदी सुरेख येते. आता अजिबात पाण्याचा वापर न करता हे आपण अशा पद्धतीने वाटून घेऊया. अगदी फार बारीक भुकटी देखील करायची नाही. आता इथे कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. तेल थोडंसं जास्तच टाकायचं. आता ह्या तेलावर आपण जी भेंडी चिरून घेतली होती ती फ्राय करून घेऊया. ही भेंडीची भाजी आपण प्रवासाला नेण्यासाठी वापरणार आहोत. त्यामुळे भेंडी छान तेलावर परतून घेतली की ही भाजी प्रवासामध्ये 3-4 दिवस आरामात टिकते. अगदी तेलावर वरचेवर फ्राय न करता छान परतून घ्यायची, म्हणजे तिचा कच्चेपणा दूर होतो, ओलसरपणा भेंडीमध्ये राहत नाही आणि त्यामुळेच भेंडीची भाजी जास्त दिवस प्रवासात टिकते. भेंडी छान फ्राय झाली की आता आपण भेंडी काढून घेऊया आणि शिल्लक राहिलेल्या तेलामध्येच आता आपण भाजी फोडणीला देणार आहोत. त्यासाठी इथे मी तेलामध्ये मोहरी मोहरी तडतडली की जिरी आणि जो बारीक करून घेतलेला मसाला आहे तो टाकून देऊया आणि तेलावर हा मसाला थोडासा परतून घेऊया. आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकत आहे. अगदी 2-3 मिनटं मसाला छान परतला की आता यामध्ये आपण जी फ्राय करून घेतलेली भेंडी होती ती टाकून देऊया. हे मिक्स करून घेऊया आणि यावर झाकण ठेवून एखाद मिनिटभर याला वाफ देऊया, म्हणजे हा मसाला या भेंडीमध्ये छान मुरेल आणि भाजीही छान एकजीव होईल. भेंडी आणि हा फ्राय केलेला मसाला वेगवेगळा लागणार नाही. अगदी एखाद मिनिटभर वाफ घेतल्यानंतर झाकण काढूया. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी झटपट होणारी चटकदार अशी भेंडीची भाजी तयार आहे. ही भेंडीची भाजी प्रवासामध्ये 3-4 दिवस आरामात टिकते. नक्की अशा पद्धतीने भेंडीची भाजी ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.